नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। सध्या महाराष्ट्रात लाडक्या बहिणींचा बोलबाला अगदी जोरात सुरू आहे। लाडक्या बहिणी आणि त्यामुळे जे परिवर्तन होणार आहे किंवा ज्यांना अपेक्षा आहे की या लाडक्या बहिणींमुळेच आम्ही सत्तेवर येणार आहोत, हे एकीकडे सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघात मात्र एक वेगळंच चित्र निर्माण झालेलं आहे। केपी पाटील जे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उमेदवार आहेत, त्यांची सख्खी बहीण मात्र त्यांच्यावर चिडून आहे। म्हणजेच एकीकडे लाडक्या बहिणी भावांसाठी ओवाळणी देणार किंवा ओवाळणी टाकणार, मतांची ओवाळणी टाकणार असं बोललं जात असताना दुसरीकडे मात्र राधानगरी मतदारसंघात भावाच्या विरोधातच बहीण ठाकली आहे किंवा चिडली आहे असं उदाहरण पाहायला मिळत आहे। त्याचं कारणही असं आहे की केपी पाटील यांची बहीण एवाय पाटील यांच्या सौभाग्यवती आहेत आणि एवाय पाटील आणि केपी पाटील हे दोघेही राजकीय दृष्ट्या कट्टर विरोधक आहेत। जरी मेवणे पावणे असले तरी राजकीय दृष्ट्या मात्र त्यांच्यात चांगलीच अशी वैरत्वाची भावना आहे। अशा रीतीनं राधानगरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे केपी पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रकाश आबिटकर आणि त्यानंतर एवाय पाटील हे तिसरे उमेदवार आहेत। म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी टक्कर सुरू असतानाच एवाय पाटील यांची बंडखोरी किंवा एवाय पाटील यांची उमेदवारी हा देखील एक चर्चेचा विषय आहे। कारण हेच एवाय पाटील बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मात्र प्रकाश आबिटकर यांच्याबरोबर होते आणि केपी पाटील यांच्या विरोधात लढून प्रकाश आबिटकर आणि एवाय पाटील यांनी बिद्रीवर आपलं वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला। परंतु त्यावेळी एकत्र असलेले केपी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या जोडगोळीनं अत्यंत कंबर कसून तेथे आपला विजय संपादन केला, आपली सत्ता सहकारी साखर कारखान्यावर मिळवली। तेव्हापासून एवाय पाटील आणि केपी पाटील यांच्यात अधिकच संघर्ष सुरू झाला। खरं तर केपी पाटील आणि एवाय पाटील यांचा हा संघर्ष आजचा किंवा कालचा नाही, तर गेल्या 2 विधानसभांपासून आहे। एवाय पाटील यांना विधानसभेची उमेदवारी हवी होती, म्हणून तर त्यांनी हसन मुश्रीफ यांच्याबरोबर राष्ट्रवादीत अनेक दिवस काढले। त्यावेळी शरद पवारांची राष्ट्रवादी ही एकच राष्ट्रवादी होती। एवाय पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते। त्यानंतर जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली त्यावेळी एवाय पाटील हसन मुश्रीफ यांच्याबरोबर जाऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष झाले। पुन्हा त्यांना जिल्हाध्यक्ष पदावरून काढून राज्य स्तरावरील एक पद देण्यात आलं। अशा एकूण या एवाय पाटलांच्या राजकीय जीवनातील घडामोडी आहेत। वास्तविक हा जो बहिणीचा विषय आला तो असा आला की एवाय आणि केपी यांच्या विधानसभेच्या लढाईत आता बहीण ही उतरलेली आहे। म्हणजे अर्थातच बहीण भावापेक्षा ती सौभाग्यवती म्हणून ज्याची आहे ती पतीला अधिक मान देते असंच या घटनेवरून दिसून येत आहे। कारण एवाय पाटील यांच्या सौभाग्यवती यांनी अशी एक आठवण करून दिलेली आहे आणि तसा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे की त्यांचं मत असं आहे की केपी पाटील यांनी गेल्या किंवा त्याच्या पूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी आपल्या घरात येऊन म्हणजेच एवाय पाटील यांच्या गावी सोळांपूरला जाऊन त्यांच्या घरी जाऊन एवाय पाटील यांच्या आईना भेटून त्यांना असं सांगितलं होतं की पुढची विधानसभा ही एवाय पाटील यांनीच लढवावी आणि तेच आमदार होतील। अर्थात केपी पाटील यांच्या भगिनींनी आठवण करून दिलेली आहे, ती म्हणजे माझ्या सासूला माझे बंधू भेटले होते आणि त्यांनी माझ्या पतीला आमदार करायचं वचन दिलं होतं। हे जेव्हा पुढे आलेलं आहे तेव्हा असं एक उदाहरण दिसू लागलेलं आहे की सख्या भावाच्या विरोधात सख्खी बहीण असं चित्र निर्माण झालेलं आहे। अर्थात बहीण भावाचं नातं अतूट असतं, तो भाग वेगळा आहे, तितकंच पती पत्नीचं नातंही अतूट असतं। अशा परिस्थितीत एवायच्या सौभाग्यवती आणि केपींच्या बहिणी यांची थोडी कोंडी झाली का काय असं सुद्धा त्या मतदारसंघात बोललं जात आहे। पण एकूणच हा राजकीय खेळ आहे, राजकारणाचा खेळ आहे। त्यामुळं सख्खा भाऊ असू दे, सख्खा पुतण्या असू दे, कोण कोणाबरोबर कधी असेल आणि कोण कोणाचा वैरी होईल हे सांगता येत नाही। म्हणूनच सख्या बहिणीनं आज आपल्या सख्या भावाला आवाहन केलेलं आहे, आव्हान म्हणता येणार नाही पण आवाहन केलेलं आहे की बंधुराया, पाठीमागच्या काही गोष्टी आठवा आणि तुम्ही निवडणूक कशा रीतीनं लढायची हे ठरवा। यासाठी अर्थात एवाय पाटील यांचं सुद्धा एक मत असावं की मेव्हण्यांनी मला संधी दिली पाहिजे, पण मेव्हण्यांनी संधी दिली नाही म्हणून ते नाराज झाले। पण दुसरीकडे अशी वेगळी घटना घडली की ज्या प्रकाश आबिटकरांबरोबर एवाय पाटील होते तेथे मात्र
त्या दोघांमध्ये पुन्हा वितुष्ट आलं की काय अशी परिस्थिती आहे. कारण आज ए.वाय. पाटील लढतायत ते प्रकाश आंबेडकर आणि के.पी. पाटील यांच्या विरोधात लढतायत. म्हणूनच ए.वाय. पाटील विजय होणार का ते पराभूत होण्याबरोबर आणि कोणाला पराभूत करणार हा सुद्धा सध्या तिथं चर्चेचा विषय आहे. ए.वाय. पाटील यांचा जो महत्वाचा किंवा संपर्काचा प्रमुख परिसर आहे तो सोळांपूर पासून चक्रेश्वरवाडी असेल किंवा कसबा तारळेपासून राशिवड्यापर्यंत असेल. या टप्प्यात ए.वाय. पाटील आघाडीवर आहेत, त्यांचे कार्यकर्ते जास्त आहेत. त्यामुळं ए.वाय. पाटील यांच्या या निवडणूक लढण्यामुळं तोटा कोणाचा होणार हा सुद्धा एक पुढे प्रश्न आलेला आहे. यात तोटा आंबेडकरांचा होणार की के.पी. पाटलांचा होणार हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि अर्थात ए.वाय. पाटील यांनी कोणाचा तोटा केला हे निश्चितच 23 नोव्हेंबरला आपल्याला कळणार आहे. के.पी. पाटील आंबेडकर हे परंपरागत राजकीय शत्रू असतानाच किंवा राजकीय वैरी असतानाच त्यात आता ए.वाय. पाटील यांची भर पडलेली आहे. हे मात्र निश्चितच पाहायला लागणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.